हाय नमस्कार माझ्या भावांना आणि बहिणींना. आज साहेब घरी दिसते तर लांबनच चाललंय कुठं कुठं राहिलेली पेरूची काळ्या राहिल्यात ना ती तोडत येतात तिथनं. सगळ्या तोडल्यात मी पण एखादी राहते ना कुठेतरी ती काय मी इथं खुरपत होती अचानक दिसलं लांबनच म्हणलं आज घरी दिसती या सॉरी. काय कॅमेरा टाकून बसली काय काळ्या राहिल्यात काय माझ्याकडं शेंड आण म्हणलं होतं इतकी चाललेल्या झाडाचं. तुम्ही दिसला मला तिकडून मग म्हणलं आज घरी दिसताय म्हणलं व्हिडिओला चालू करावं सुरुवात. लय ऊन लागतंय र देवा, अवघड आहे शेतकऱ्यांचं. मला होती सवय उन्हाची पहिली बरं का, आता पण राहिली आता नाही बाय का जरासा बाहेरची काम करून करून आज लय दिवसात घरी होतो. गुढीपाडवा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या बी शुभेच्छा. आज पाडव्याचं म्हणलं निवांतच राहायचं, आज कुठं सणासुदीत जायचं नाही, घरी होतो. वाईज घरची कामं बघितली वाईज आता म्हणलं चला रानात चक्कर टाकून यावं. जादू बसली खुरपत आणि पाठीमागचा कालचा पेरू धावला का ती, त्याला कसं काय सिस्टीम केली आहे दाखवलं की ती साड्या झाकलेल्या. उचलून घे मग. त्याला काय झालंय, आपण उन्हाळ्यात ती बाग धरली आहे ही. उन्हाळ्यात काय जणांना पाणी नसतं त्याच्यामुळे बऱ्याचशा बागा मालावर नसतात, ज्यांना पाणी ती धरतं. सनबर्लिंगमुळं पेरू खराब होतो, डाग येतो त्याच्या, म्हणून त्याच्या संरक्षणाला आपण साड्याने ती झाकून घेतलाय पेरू. दुसरा एक प्लॉट आहे ते आता छाटलाय बरोबर मार्चला, ते येणार गणपती गौराच्या टायमिंगला, त्यावेळेस त्याला बी मार्केट गावणार, म्हणजे पेरूला बी छटणीच्या स्वरूपावर मार्केट गावतं. हे टप्पा आता उन्हाळ्यात छटल्याला त्याला बी पाणी नसतं त्याच्यामुळे लोक लय मार्चला छटत नाहीत, त्याच्यामुळे त्याला गणपती गौरायला रेट गावतो. उन्हाळ्यात पाणी बी लागतं ना पेरूला. हे बी रोप कांदा ह्याच्यात होता, हे बी कसं दिसतंय बघा मागे मस्त मोठं झाले. ह्याला बी लिक्विड ही भरपूर चालू होती, किती 4-5 महिन्याचा बी पेरू नाही अजून. आता ह्याला खतबीत घालून माती लावून 3-3.5 महिन्याचा कांद्यामुळे थोडी मशागत त्याची व्यवस्थित झाली नाही मध्ये कांदा असल्यामुळं. पण आता कांदा काढून झाला, खुरपून झाला की सपा ह्याला खत घालून बेड बनवून ओके मध्येच लगेच इथनं पुढे 4 ते 5 महिन्यातच पेरू मालावत डायरेक्ट, अशी सिस्टीम ह्याची राबवलेली आहे. आता ही न्याय येते ती कंपनीवाली, की बी कंपनीवाले कसलं तरी औषध तयार करते ती कापून उपटून नेते ती कशाचं बिलाईत शेतीला कसलं तरी औषध. त्या बिलायताने माझा हात सरळ कॅमेरा वाकडा पक मला वाकडं करून टाकते ते मोबाईल. कॅमेरा एक त्या वर्षात आला व्हिडिओ काढते पण याला कॅमेरा धाळा. असं द्या होतो घरी बघत जावा जादूचा व्हिडिओ आणि लाईक कर झाला का, तिला लाईक करा जाती म्हणती तुम्ही नसल्या माझा व्हिडिओ कळत नाही तर 200-250. मग मला म्हणली व्हिडिओ काढू कालचा व्हिडिओ त्यात तू क्वालिटीचा व्हिडिओ घेत नाही ग, तू काहीतरी काढते असं क्वालिटी त्या व्हिडिओ मधनं काहीतरी लोकांना घेण्याजोगतं पाहिजे असा बनवायचा व्हिडिओ, म्हणजे लोक बघते ती बरोबर आहे का. आणि मग असं दे खुरपायचं. आता काय 2-4 सार राहिले, 3 तो झोप खातो घरी जाऊन लिहून लागते. 2 सार राहिलेत पण गावतानी पॅक झाल्यात ते बिले. बिलायतानी लय येड लावलंय जातो हातात खुरप झाली पाडव्याचं. मोबाईल कडे बघ तू बघती तिकडं लिंबाकडं आणि मोबाईल लिंबाकड नाही ती बिलायत सांगते. कॅमेरा सरळ तर कॅमेरा वाकडा नाही पाहिजे, क्वालिटी पाहिजे व्हिडिओ. अहो ब्राईटनेस फुल वाढवलाय तरी दिसा नाही गरम उन्हाने तोंड त्याचा काही विषय नाही. असं ते बघत राहा. आता येतो मोटरा बिटरा पुजून येतो आज सणासुदीचा. तर सर्वांना आणखी एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पडला तर बघा आणि लाईक करा एक